नमस्कार. आज आपण बासमती जिरा राईस बनवूया. आता हा बासमती जिरा राईस बनवताना आपण त्यात 2-3 वेळा ते स्वच्छ नीट करून पाणी बदलून घेतलं की पाणी घालताना 50%च घालायचं. समजा आपण एका वाटीला 1.5 वाटी पाणी घालत असलो तर 1.25 वाटी पाणीवरच हा भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि भात शिजवताना ह्यात आपण चवीपुरती मीठ पण घालायचं आहे. आणि 3 शिट्या आपण कुकरच्या आपण एरवी कसं काढतो का नाही तशा 3 शिट्या काढून घ्यायच्या. असा हा भात झटपट बनतोय बरं का जिरा राईस. आणि चवीला पण उत्तम असते बासमती राईस आपलं. ह्यात आपण पाणी घालून ह्याच्या 3 शिट्या काढून घेऊया. भाताला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आता एका कढईत मी काय करते, आपण घरचं तूप घेऊया. साधारण 1-2 टेबलस्पून. तूप थोडं गरम झालं की ह्यात जिरे घालूया आपण 1 टेबलस्पून. ही बारीक चिरून घेतलेली आपली हिरवी मिरची. फ्लेम जरा कमी करायचा गॅसचा. हिरवी मिरची पण आता तुपात तळून घेऊया. आणि ह्या तडक्यातच नाही आपला हा सगळा पूर्ण भात हाताने फोडून घ्यायचा. त्याचा एक शीत आणि शीत रिकामा करायचा आणि ह्या तुपाच्या ह्या तडक्यावरती चांगला तो परतून घ्यायचा. असा हा आपला जिरा राईस झटकीपट बनणारा चवीचा याचा तुम्ही नक्की करून पहा. 1 मिनिटाभरात हे सगळं तयार होते बरं का. कुकरची शिट्टी झाली असलं तर आमटी भाजी दही तुम्ही कशासोबत बी हा भात खाऊ शकता. अतिशय उत्तम चवीचं तयार होते. एकदा नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. आपला भात तयार आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा बरं का तो छानपैकी. बारीक गॅसवरती चांगलं ह्याला परतून घ्यायचं या तुपात. आणि वरतून कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची.